सर खूप मिस करू आम्ही तुम्हाला. अरे आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना. फक्त मी रोज इथे येणार नाही एवढंच. तुम्ही इथे असण्याची आम्हाला खूप सवय झाली आता. अरे आता दुसरं कोणतरी असण्याची सवय होईल. जग पुढे जात असतं अजय. आपणही जगाबरोबर पुढे जायचं काय. सर आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर चालेल का? अरे चालेल म्हणजे काय. आठवड्यातून एकदा चेहऱ्याने दाखवला तर राग येईल मला. सर माझ्या घरी जेवायला याल म्हणजे तुमची सेंड ऑफ पार्टी. मी सगळ्यांना बोलवे. हो का नाही शुअर. आणि हो सुबे मॅडम हां ते डाएटचं चालू ठेवा. आणि यंदा तरी परिणाम दिसू द्या. तर खरंच हे सगळं फार अचानक घडलं. थोडं जरी आधी कळलं असतं ना तर मनाची तयारी तरी करता आली असती. अरे सिनियर ऑफिसर जातात ना तेव्हा मनातला आनंद झालेला असतो. मला माहिती आहे ना. नाही सर. नाही सर, असं कशाला म्हणताय? अरे मीही यातून बरेच वेळा गेलोय ना. सर तुम्ही आमच्यासाठी फक्त सिनियर ऑफिसर नव्हतं, घरातले मोठे असल्यासारखे होतं. घरातला म्हणतोस ना मला. लग्नाला बोलवायला विसरू नकोस. आणि हो पत्रिका द्यायला येशील ना तेव्हा नेहाला घेऊन ये. येस सर. आईची काळजी घे. अँड टेक केअर. टेक केअर ऑल ऑफ यू. आणि एक लक्षात ठेवा, ड्युटी फर्स्ट. येस सर. हाय. हाय. एक गंमत आहे. काय? आज मी आणि मम्मा तुझ्या घरी गेलो होतो का? आईंना भेटायला. कशाला? ऍक्च्युली मम्माला आईंना सॉरी म्हणायचं होतं. हा अर्थात तिने तसं कारण नाही दिलं, पण मला माहिती आहे झालेल्या प्रकाराबद्दल तिला खूप गिल्टी फील होतंय. अजय, आता मम्माची एकच इच्छा आहे. काय? तिचं असं म्हणणं आहे की आता लवकरात लवकर साखरपुडा तरी करा. आपण तेवढं तरी ऐकूया ना तिचं. बघू. चिडलायस की काय? नाही चिडलो नाहीये. मग असा का बोलतोयस? काय झालं अजय? मूड नाहीये? तावडे सरांची बदली झाली तडकाफड. काय? कधी? आज. आत्ता मला भेटून गेले. त्यांचा खूप सपोर्ट होता मला. आय नो. प्लीज काळजी घे अजय. परध्या मी तुला नंतर फोन करतो. ठीक आहे, बाय. बाय. वा. बरोबर सांगा, आपल्याकडं टोटल स्टाफ किती आहे? तर एकूण 14 जणांचा स्टाफ असतो. 14. त्यातले ड्युटीवर किती आहेत आणि रजेवर किती आहेत? आज सगळे. गुड. सांगा तुझं नाव काय? अर्चना सुर्वे, सिनियर लेडी कॉन्स्टेबल. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप बेमाणे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन शिलार. व्हेरी गुड. तुमच्यापैकी अजय ठाकूर कोण आहे? सर मी PSI अजय ठाकूर. वाटलंच मला. पण मला सांगा, त्या धनंजय सरदेसाईंची केस त्यासाठी तपास करायला एवढा वेळ का लागतोय? केस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. गुन्हेगार जो आहे तो सराईत असावा, मुरलेला असा. मग तुमची काय अपेक्षा आहे की गुन्हेगारांनी आपण तुमच्याकडे यावं, सांगावं साहेब मी गुन्हा केलाय, मला अरेस्ट करा, असं?
सर, धनंजय सरदेसाई जेव्हा बेपत्ता झाले आणि हा रिपोर्ट जेव्हा दाखल झाला त्या दिवसापासून आम्ही त्यांच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर बारीक नजर ठेवून आहोत. तुम्हाला काय वाटतं, त्यांना गायब करणारा माणूस स्वतःहून त्यांच्या घरी येईल असं वाटतं तुम्हाला? सर, त्यांच्या आजूबाजूचीच व्यक्ती असावी असा आमचा संशय आहे. कशावर? सर, कारण धनंजय सरदेसाईंच्या खुनामागे दुसरा कुठलाच मोटिव्ह आम्हाला दिसून येत नाही. वेगळा मोटिव्ह काय असायचं आहे? आता एवढ्या मोठ्या माणसाचा खून झाला मी त्याला दोनच कारणं असणार, एक तर पैसा नाही तर सूडबुद्धी. सर, प्रायमरी एव्हिडन्स प्रमाणे धनंजय सरदेसाईंना पैशांसाठी मारलं असं. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे? सर, आम्ही राणी सरदेसाईंच्या घरातल्या सगळ्यांची उलट तपासणी केली, हां. त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले. मिस्टर पटवर्धन आणि धनंजय सरदेसाई ह्या दोघांचा खून एकाच पद्धतीने झालाय. दोघांना विष देऊन मारण्यात आला. हे सांगाल तुम्ही कशाला पाहिजे? शेंबडं पोर सांगेल हो. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलंच आहे ना की डेथ बिकॉज ऑफ पॉइझनिंग. मग तुम्ही काय केलं पोलीस म्हणून? सर, दोन्ही खुनांमागे एकाच व्यक्तीचा हात आहे. अहो असणारच. या दोघांचा खून झालाय तो एका माणसाने केला असता. तो माणूस कोण? त्यांचा वैरी नसणार, कंपनीचा वैरी असणार. बरं मला सांगा, त्यांच्या बिझनेसमध्ये जे कोण त्यांच्याशी डील करत होतं त्यांची चौकशी केली? नाही सर. का हो? तर सध्या आम्ही त्यांच्या प्रॉपर्टीच्या अँगलवर तपास करत आहोत. अहो असा उलट्या दिशेने जर तुम्ही तपास करत बसलात ना तर आयुष्यभर उलट्या दिशेने तपास करत राहाल तुम्ही. तुम्ही सरदेसाईंच्या आजूबाजू कोणाला ताब्यात घेतलं? सर, आम्ही चौकशी चौकशी केली? हे नक्की काय केलं? जेवलात का, झोपलात का, काय खाल्लं हे विचारलं? नाही सर, आम्ही कसून चौकशी करत आहोत. मग आतापर्यंत कुणाला अटक कशी नाही केली तुम्ही? कारण आमच्याकडे काही पुरावा नाही. का? सर, आम्हाला मिस्टर धनंजय सरदेसाईंचा पार्टनर मिस्टर पटवर्धन, त्यांचा मुलगा विकी, तो काहीतरी आम्हाला महत्वाची बातमी देणार होता. पण मग तो आम्हाला भेटण्याआधीच त्याचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट? तर ज्या ट्रकनी त्याला उडवलं त्या ट्रक ड्रायव्हरला मी ताब्यात घेतलं होतं. त्याची चौकशी आम्ही केली पण काही विशेष माहिती मिळाली नाही. माहिती काय मिळायची याच्यात? हा ऍक्सिडेंट नाही, मर्डर आहे, साधी गोष्ट आहे. हो सर, पण ते सिद्ध झालं नाही. अरे मग ते सिद्ध करा. विकीचा ऍक्सिडेंट व्हायच्या आधी तो कुणाला भेटला होता, त्यांनी कुणाशी फोनवर बोलणं केलं, हे सगळं फाइंड आउट करा. हो सर, आणि फक्त विकीच नाही तर राणी सरदेसाईंच्या आणि या केसच्या संबंधित सगळ्यांचे आमच्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत. नाही पण मग ऍक्सिडेंटच्या आधी विकी कुणाशी बोलला होता काही कळलं का? कळलंय सर, तो राणी सरदेसाईंशी बोलत होता. अहो ते घरगुती फोन नव्हे हो, ऑफिशियल फोन. त्यांच्या कंपनीला मार्केटमध्ये काही कुणाची कॉम्पिटिशन होती का, रायव्हलरी होती का, याचा शोध लावलात का तुम्ही? सर, त्यांची कंपनी शहरातल्या टॉप 5 बिल्डर्सपैकी आहे. सध्या कंपनीची काय परिस्थिती आहे? सर, दोन्ही पार्टनर्सचा खून झाल्यामुळे परिस्थिती खूप वाईट आहे. शेअर्स पण ड्रॉप झाले. अहो मग अजय ठाकूर तुम्ही काय केलं? हे जे सगळं उघडच आहे. मग पोलीस तपास म्हणून तुम्ही काय केलं? 3 खून झालेत आणि तुम्ही गुन्हेगाराच्या अजून जवळपासही पोहोचू शकलेलं नाही आहात. ही कुठली तपास करण्याची पद्धत आहे तुमची? त्यामुळे काम करा, स्वतःचं डोकं लावू नका. मी सांगेन तसं करा आणि मला विचारल्याशिवाय कुणीही कुठलीही स्टेप घ्यायची नाही, कळलं? मी तुम्हाला शिकवतो खुनाचा तपास कसा करायचा असतो ते. जा आता. आणि हो, मला सरदेसाई मर्डर केसचे सगळे डिटेल्स, सगळे पेपर्स आणून द्या, कळलं? येस सर. यू मे गो नाउ. द्या. अजय, मी आणि मम्मा घरात असताना रणजित घरी आला होता. काय? तो परत आला? हो, त्याला माझ्याशीच लग्न करायचं. मम्माने त्याला साफ नाही सांगितलं. आम्ही त्याला घरातनं हकललं तर त्याने जाता जाता आम्हाला धमकी दिली आहे की तो मला उचलून घेऊन जाईल. रंजिता, तर मी बघतो आता.